आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यसभेच्या खासदारांना लोकसभेच्या निवडणुकीचं तिकीट देण्याचा भाजपचा प्लॅन आहे का याची चर्चा रंगते। नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढतील अशी शक्यता आहे आणि नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार टिकणार नसल्याचं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय। त्यामुळे नारायण राणे तळकोकणातनं लोकसभेची निवडणूक लढवणार का या शक्यतांची चर्चा आता जोर धरू लागलेली आहे। निर्णय होतात ते शेवटी वरिष्ठ स्तरावरून होत असतात आणि एकंदरीतच तुम्ही मोदी साहेबांचं धोरण बघितलं तर थेट निवडणुका ह्या राज्यसभेतल्या लोकांनी लढवाव्या। त्याप्रमाणे अनेक जे मंत्री केंद्रामध्ये आहेत त्यांना त्यांचे मतदारसंघ दिलेले आहेत। त्याच्यामुळे राणे साहेबांच्या संदर्भात नेमक्या मोदी साहेबांच्या काय योजना आहेत हे आत्ता मी सांगू शकणार नाही, कारण त्याच्याबद्दल राणे साहेबांना अधिकचं माहिती असणार। परंतु त्यांनी ती इलेक्शन लढवावी का की राज्यसभा लढवावी हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे। परंतु जे सर्वसाधारण धोरण आज ज्येष्ठ मंत्र्यांच्या बाबतीत केंद्र शासनाचं आहे त्याप्रमाणे थेट निवडणुकीला अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना ते उतरवत आहेत जे राज्यमंत्री सभेचे मेंबर आहेत। तर ह्याच्याबद्दल मी अधिक बोलू शकणार नाही, फक्त एक नेते म्हणून आमचा त्यांना 100% पाठिंबा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।